हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा, तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समुळे मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, जो की आपला आहे मीडियम साईजची टोट बॅग, जी की खूप ट्रेंडी लुक देणारी आहे आणि याचा बेस वगैरे सुद्धा खूप छान रेडी होतो. आणि ही आपली जी टोट बॅग आहे ती टोटल 5 कप्प्यांची आहे. आणि ही टोट बॅगची ऑर्डर मला आपल्या एका सबस्क्रायबरचीच आहे. तर बघा, इथे मी आज तुम्हाला याची पूर्ण कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण बघा एक मेन पीस घेतलेला आहे. त्याचं माप आहे 17 इंच बाय 14.5 इंच. तर अशा आपण इथं 2 पीस कट करून घेतले. त्याच आपण शेपचे इथं रबर शीट आणि 2 अस्तरचे पीस रेडी करून घेतलेत. आणि आता आपल्याला जे आपलं मेन पीस आहे ते रबर शीटला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे क्विल्टिंगसुद्धा करू शकता. आणि क्विल्टिंग केल्याने सुद्धा खूप छान प्रकारे बॅग इथं रेडी होणार आहे आणि आपली बॅग जास्त दिवससुद्धा टिकते. तर बघा, इथे मी दोन्ही आपले जे मेन पीस आहेत ते रबर शीटला अटॅच करून घेतलेत. आणि आता आपल्याला त्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि त्याचा मिडलला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ती मिडलला मार्किंग केल्यानंतर जी आपण घरात स्केल यूज करतो, जी आपली पट्टी आहे, तर त्या पट्टीच्या साहाय्याने आपल्याला 3.5 सेंटीमीटर तिथून वरतून खाली अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि आपल्याला आता बाहेरचा कप्पा बनवण्यासाठी आणि आतला कप्प्यासाठी इथे आपल्याला 2 पीस लागणार आहेत. तर बघा, इथं मी 2 पीस कट करून घेतलेत. त्याचं माप आहे 10 इंच बाय 16 किंवा 15 इंच, असं तुम्ही याचं माप घेऊ शकता. तुमच्या मनाने तुम्ही कप्पा कमी जास्त किंवा मोठा किंवा बारीक करू शकता. तर बघा, त्यातलं मी दोन्ही साईडला दोन्हीपैकी एक पीस घेते आणि त्याचं मिडलला मार्किंग करून घेते. आणि सेम तिथूनच आपल्याला 3.5 सेंटीमीटर खाली यायचं आहे आणि तिथं आपल्याला मार्किंग करायची. आणि ती मार्किंग झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे आपल्या चेनच्याच आकाराची एक बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. आणि तो बॉक्स रेडी केल्यानंतर आपण सेम मार्किंग ह्या दुसऱ्या पीसवर सुद्धा करून घेणार आहोत. सेम आपण बॉक्स इथं दुसऱ्या पीसवर सुद्धा करून घेतला. आणि आता त्यातले एक पीस घ्यायचा आणि ज्यावरती आपण मिडलला मार्किंग करून 3.5 इंचावरती मार्किंग केली होती, तिथे बरोबर आपली ही मार्किंग येईल असं ठेवत आपल्याला वरतून हा बॉक्स जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्ही ही बॅग ऑफिस यूज किंवा मग डेली यूजमध्ये सुद्धा वापरू शकता. खूप छान लुक दिसतो आणि टिकायला सुद्धा खूप दिवस टिकते. तर जी आपण मार्किंग केली होती त्यावरती बरोबर आपण स्टिच करून घेतलंय. आता आपण फोल्ड करणार आहोत आणि त्या बॉक्सला मधोमध मिडलला एकदम छोटासा कट देऊन घेणार आहोत. आणि त्यानंतर ते ओपन करून व्यवस्थितपणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शेवटपर्यंत 1 सेंटीमीटरचं अंतर सोडत आपल्याला तिथून क्रॉसमध्ये त्रिकोण साईडमध्ये कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे अस्तरचं पीस आहे ते आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि आतल्या साईडला फोल्ड केल्यानंतर आपल्याला त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आणि अस्तरचा पीस कुठेही बाहेर दिसणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला ते ॲडजस्ट करून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथं मी दाब शिलाई देऊन घेतली आणि आपल्याला त्याच्यापेक्षा थोड्या त्या आपण जी मार्किंग करून बॉक्स रेडी केला होता त्यापेक्षा मोठ्या साईजची चेन घ्यायची, त्यात रनर अटॅच करून घ्यायचा आणि ते रनर त्यात इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला ही चेन जी आहे आतल्या साईडनं अशा पद्धतीने ह्या बॅगला जॉईन करून घ्यायची. आणि ही चेन जॉईन झाल्यानंतर आपल्याला बॅक साईडला जे आपण अस्तरचा पीस घेतला तो डबल फोल्ड करायचा आहे आणि त्याला आपल्याला 3 साईडनं व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायची. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं बाहेरचा पॉकेट आपला रेडी होतो. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमुळेच मी हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आज घेऊन आले आहे. सो त्यामुळे माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा, इथं आपलं बाहेरचं पॉकेट रेडी झालं आहे. आता आपल्याला जे आपलं दुसरं अस्तरचा पीस आहे, मेन पीस, जो आपण आपल्या ह्याच मापाचं कट करून घेतलं ते अस्तरचा पीस घ्यायचं आहे. आणि ज्याच्यावर आपण दुसऱ्या बॉक्सची मार्किंग करून घेतली होती सेम त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे अशा प्रकारे कप्पा रेडी करून घ्यायचा आहे.
तर बघा अस्तरला सुद्धा मी सेम मार्किंग करून स्टिचिंग करून घेतलंय, कट करून घेणार आहे आणि त्याला पण आतल्या साईडला फोल्ड करून दाब शिलाई देऊन त्याच्यावर सुद्धा मी इथं चेन अटॅच करून घेणार आहे. तर बघा आपण इथून सुद्धा आतल्या साईडनं फोल्ड करून घेतलंय आणि त्याच्यावर सुद्धा आपण हे अशी चेन जोडून कप्पा रेडी करून घेतलाय. आणि आता हे आपला आतला कप्पा सुद्धा रेडी आहे. आता आपल्याला 2 विदाऊट झिपचे कप्पे रेडी करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला जो दुसरा मेन पीसचा अस्तरचा पीस होता तो घ्यायचा आहे आणि आपल्याला एक रेक्टँगल साईजचा पीस घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला तिन्ही साईडनी त्याला डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं मी अशा पद्धतीने इथं रेक्टँगल पीस घेतला, त्यानंतर त्याला तिन्ही साईडने शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर तिन्ही साईडने ह्याला शिलाई दिल्यानंतर आपल्याला जो आपला अस्तरचा मेन पीस आहे त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. आणि आपल्याला त्याचा मिडल काढल्यानंतर तिथून खाली आपल्याला 4.5 ते 5 इंच इतकी मार्किंग करून आपल्याला ही जो आपला पीस आहे तो सुद्धा आपल्याला 3 साईडनी शिलाई देऊन हा स्टिच करून घ्यायचा आहे. आणि हा मिडलला हा आपला जो पीस आहे तो स्टिच झाल्यानंतर आपल्याला त्याला मध्ये एक कंपार्टमेंट करायचा आहे, म्हणजे तो एका पीसचे आपले 2 कप्पे रेडी होतात. तर बघा त्यासाठी आपण जो इथं पीस अटॅच करून घेणार आहे तर त्याच्यानंतर हे तिन्ही साईडला शिलाई दिल्यानंतर आपल्याला मधोमध मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मधोमध मार्किंग केल्यानंतर आपल्याला त्याच्या मधोमध खालतून वर असं करत करत त्याला व्यवस्थितपणे त्याला सुद्धा शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपले त्याचे सुद्धा 2 कप्पे रेडी होतील. आणि हे कप्पेत आपल्या छोट्या मोठ्या वस्तू बसतील, जसे की चार्जर असेल, छोटे मोठे कॉईन्स असतील किंवा मग आपलं रोजच्या इसेन्शियल्सच्या गोष्टी असतील, ह्या आपल्या ज्या कंपार्टमेंट केले आहेत त्यात व्यवस्थितपणे आपले ॲडजस्ट होऊन बसणार आहेत. तर बघा इथं मी हे कप्पे करून घेते. तोपर्यंत तुम्ही आपल्याला व्हिडिओला एक छोटंसं लाईक आणि छोटीशी कमेंट नक्की करा. तर बघा इथं मी 2 असे याचे कप्पे रेडी करून घेतलेत. त्यानंतर आता आपल्याला या बॅगला स्ट्रॅप अटॅच करून घ्यायचे. तर स्ट्रॅपसाठी मी इथं रेडीमेडच बेल्टचा यूज केला आहे. तर इथं मी हा बेल्ट घेतलेला आहे 25 इंचाचा आणि हे दोन्ही बेल्ट मी इथं अटॅच करून घेणार आहे. तर बघा मेन पीसला मध्यभागी मार्किंग करून घ्यायची, त्यानंतर साईडला 3-3 इंचावरती मार्क करायचं आणि आपलं दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितपणे त्यावरती हे बेल्ट ठेवायचे आणि 4 ते 5 शिलाईतून या बेल्टला अटॅच करून घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने आपण दोन्ही पीसवर सुद्धा बेल्ट अटॅच करून घेणार आहोत. आणि हे बेल्ट अटॅच झाल्यानंतर आपल्याला यावरती झिप अटॅच करायची. तर झिपसाठी मी इथं ब्लॅक झिपचाच यूज केला आहे. या झिपला मी मधून सेपरेट केलं आहे आणि एक पीस इकडे आणि दुसरा तिकडे असं ठेवत एक पीस असं आपल्याला उलटं ठेवायचं आहे स्टिच करताना. त्यानंतर आपल्याला हे आपले दोन्ही साईडला एक पीस जॉईंट करून घ्यायचे. त्यानंतर आपण जे अस्तरचे पीस रेडी केले होते ते अस्तरचे पीस आपल्याला यावरती ठेवून घ्यायचे आणि अस्तरचे पीस जोडताना आपल्याला ते अस्तरचे पीस उलटे कप्पे येतील असं ठेवायचे, जेणेकरून पलटी केल्यानंतर ते कप्पे आपले आतल्या साईडने येतील. तर बघा इथे अशा प्रकारे मी व्यवस्थितपणे स्टिच करून घेते. आणि हे आपलं अस्तरचं पीस इथं जॉईंट झालंय बघा. त्यानंतर आपल्याला हे आतल्या साईडला फोल्ड करायचंय आणि त्यानंतर आपल्याला यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची. असं केल्याने आपले आतले फिनिशिंग सुद्धा छान येते, कुठेही धागेदोरे दिसत नाही आणि आपली बेल्ट सुद्धा मजबूत पद्धतीने लागले जातात आणि बेल्ट सुद्धा आपले निघण्याचे चान्सेस काहीच नसतात. आपले बेल्ट खूप दिवस टिकतात. तर बघा इथं अशाच पद्धतीने मी हा दुसरा पीस सुद्धा रेडी करून घेते. आपले इथं दोन्ही पीस रेडी करून झालेत. आता आपल्याला यामध्ये रनर अटॅच करायचे. तर रनर अटॅच करायसाठी आपण जे मध्यभागी मार्किंग केली होती ती समोरासमोर ठेवायची आणि बेल्ट व्यवस्थितपणे एकासमोर एक येतील अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला एक रनर अटॅच करून घ्यायचा आहे. आणि तो रनर अटॅच झाल्यानंतर आपण याला मेन पीस एकीकडे आणि
अस्तरचे पीस एकीकडे असं ठेवत आपल्याला चारही साईडने शिलाई देऊन घ्यायची आणि दरवेळेस आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरच्या साईडने थोडी ओपनिंग शिल्लक ठेवायची आहे आपली जी बॅग आहे ती सरळ करण्यासाठी। तर बघा इथं मी स्टिच करून घेतलं फोल्ड। आता आपल्याला यावरती चांगला बेस रेडी होण्यासाठी मी इथं 2 ते पावणे 2 इंचाची आपण इथं बॉक्स रेडी करू शकतो आणि 2 ते पावणे 2 इंचाची इथं बॉक्स रेडी केल्यानंतर आपण चारही साईडला हे मार्किंग करून घेणार आहोत आणि ते व्यवस्थितपणे कट करून ते आपल्या इथं स्टिच करून घ्यायचे आहेत। हे एवढ्या साईजचे आपण जेव्हा बॉक्स कट करतो आणि ते अटॅच करतो त्यानंतर आपल्या बॅगला छानसा लुक रेडी होतो आणि हे बॉक्स रेडी झाल्यानंतर आपल्याला त्यावरती लक्षात ठेवायचं की आपण जे आपले मेन पीसचे जे बॉक्स रेडी केलेत तर त्याचं आपल्याला खालची जी साईड आहे तर ती एकाच साईडने यावी, दोन्ही पण जे आपले पीस आहेत ते एकाच दिशेने यावेत असं आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत। त्यानंतर अस्तरच्या साईडने पण जे बॉक्स होते ते सुद्धा आपण इथं जॉईंट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे जे आपलं अस्तरच्या साईडने ओपनिंग ठेवली होती तिथून आपल्याला ही बॅग सरळ करून घ्यायची आहे आणि ही बॅग सरळ केल्यानंतर आपल्याला अस्तरच्या पीसपासून जे आपण शिल्लक ठेवलं होतं तिथं आपल्याला डबल फोल्ड करून त्याला सुद्धा शिलाई करून घ्यायची आणि आतल्या साईडला अस्तर ते आपलं ॲडजस्ट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपली सुंदर टिकाऊ आणि रोजच्या वापरासाठी एकदम बेस्ट ऑप्शन असणारी टोट बॅग इथं रेडी झाली आहे आणि ही टोट बॅग तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून नक्की बघा आणि जर तुम्हाला याची ही टोट बॅग माझ्याकडून कस्टमाइज करून घ्यायची असेल तर मला इंस्टाग्रामला DM करा। मी तुम्हाला याची डिझाईन पॅटर्न आणि सगळे जी इन्फॉर्मेशन आहे ती नक्की प्रोव्हाइड करेल। सो बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि युजफुल व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील। आणि अशा पद्धतीने आपली तर बॅग सुद्धा रेडी झाली आहे। सो भेटूया अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये। मला असेच नवनवीन छानशे आयडिया देत राहा की मी नेक्स्ट व्हिडिओ कोणता घेऊन येऊ, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार मी नक्की व्हिडिओ घेऊन येत जाईल। सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।